भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात डोवाल यांची भूमिका महत्त्वाची असू शकते। मोदींच्या नंतर डोवाल युद्ध थांबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत। आदित्य ठाकरे गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर जातात। यावेळेस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। यावेळेस पुसद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला आदित्य ठाकरे भेट देणार आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीनं निधी मिळत नसल्याने 40 पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांची व्यवस्था जैसे थेच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। याकडे शासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी आता शेतकरी करतात। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्राची घट झाली आहे। सरासरी 7500 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना केवळ 138 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे। जिल्ह्यातून तृणधान्य हद्दपार होत असल्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली। केंद्रीय मंत्र्यांचा भाचा असल्याचं सांगत वाहनधारकाकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। मुंबईत रात्री उशिरा भाजपच्या कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत खलबत्ते झाल्याची माहिती आहे। महायुतीमधील अंतर्गत धुसफूस सवाट्यावर येऊ देऊ नका अशा सूचना अमित शहा यांनी दिलेल्या आहेत। नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्याने सुनील केदार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। सुनील केदारांच्या विरोधात भाजपचे नेते आक्रमक झाले। सुनील केदार यांच्या अटकेची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। भाजपने बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्या मुक्त जम्मू काश्मीरचा संकल्प केला। जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली। पंढरपूरच्या श्री विठ्ठल साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर झाला। ऊस गाळप हंगामासाठी विक्रमी 3500 रुपये प्रति टन इतका ऊसाचा दर जाहीर करण्यात आला। या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची यंदाची परंपरा श्री पाटील यांनी कायम ठेवली। हिंगोलीच्या दार्वेकर कुटुंबियांनी दिवे घाटातील पालखी सोहळ्याचा देखावा साकारलाय। तसंच घरी शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची स्थापना केली आहे। मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 60वे वर्ष आहे। त्यामुळे जोगेश्वरी मुंबई 60 या कल्पनेवर आधारित जोगेश्वरी दर्शन हा विषय घेऊन जोगेश्वरीमध्ये असलेल्या प्राचीन गुहेचा देखावा सादर करण्यात आलाय। तसंच इतर सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने वर्षभर राबवले जात आहेत। अमरावती शहरातील आझाद हिंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम ठेवली आहे। या गणेशोत्सव मंडळाला 97 वर्ष पूर्ण झाली। तर यावेळी श्री दत्त महा अवतार देखावा साकारण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू यांच्यासह अनेक नेते जाणार आहेत। तर पिकांची पाहणी करून ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते। जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे अनेक भागात रोग पसरले आहेत। मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होते आहे। इलॉन मस्कच्या श्रीमंतीमध्ये वाढ झाली। मस्क 2027 पर्यंत ट्रिलियनियर बनणार असून आतापर्यंत जगातील फक्त 8 कंपन्या ट्रिलियन डॉलरच्या बाजारी भांडवलामध्ये अव्वल स्थान मिळवू शकलेल्या आहेत। आज रात्रीपासून ॲपलचा आयफोन 6 विक्रीसाठी खुला होणार आहे। हा फोन भारतात बनवला असून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। कॅलिफोर्निया इथं उद्घाटन सोहळा अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजता होणार आहे। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसच्या घातपाताचा कट रचण्यात आला होता। ट्रॅकच्या जवळ एक पेट्रोल आणि स्फोटकांना भरलेल्या बाटल्या आढळल्या। तर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे। पूर्व किनारपट्टीवर पावसाचं नवं संकट आलंय। ओडिशासह आंध्र प्रदेशामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।